आपल्या झोनमध्ये रोशन काढले चढाई घेऊन होतो यार दोस्ती यारी बॉय माळवासी संघाचा बेस्ट रेडर ज्याची 32 गोष्टीमध्ये ख्याती आहे आणि 100% टच पॉइंट घेऊन गेलाय. सुरुवात झाली आजचा कबड्डीचा हा दुसरा दिवस. उत्तम अशा प्रकाश झोतामध्ये सुरुवात होते. दोन्ही संघ आपली ताकद आजमावून खेळणार यात काही शंका नाही. मॅच ही चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल. सागर जुगाई कोसुम कोण प्रतिनिधी असेल तर जरा माहिती संपर्क साधा. जुगाई कोसुम जाकादेवी सायले आणि वाघजाई साडवली त्यांचा प्रतिनिधी कोण असेल तर जरा लवकर तो करूया. वाघजाई साडवली आणि जाकादेवी सायले कोण प्रतिनिधी असेल तर जरा माहिती संपर्क साधावा. आजच्या खेळवले जाणारे सामने आहेत फौजाई परशुरामवाडी, जुगाई कोसुम, जाकादेवी सायले, वाघजाई साडवली, केदारेश्वर हडपुडे, विठ्ठलाई कर्ली, गांगोमा मायनवाडी. कोणती टीम इथे अवेलेबल असेल तर त्यांना माहिती संपर्क साधायचा. ज्या टीम उपस्थित आहे त्यांनी माहिती संपर्क साधा. ज्या टीम उपस्थित आहेत त्यांनी माहिती संपर्क साधा जेणेकरून पुढची सामन्याकडे बोलू. 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू मालवासी करून चढाई घेऊन होते. रोशन कांबळे संयमी ज्याच्याकडे हुनर आहे कबड्डी रेडर चढाई करण्याची असा हा हुकुम एक काम मालवासी संघाचा. रोशन कांबळे 2-2ची साखळी लावले ओझऱ्याकडून. रोशन अगदी पहिल्या हाफमध्ये शांत प्रकारे चढाई करतो. हाफ नंतर त्याची चढाई थोडीशी फास्ट असते. ओझरे संघाचा हा 7 नंबर जर्सी परिधान केला. त्यामध्ये तेवढाच हुशार खेळाडू परत एक पॉइंट घेऊन परत तंबू त्रुटीत काल घेतला. 2-2ची रोशन चढाई घेऊन येतोय. वारंवार चढाई करणारा सक्सेस चढाई असा हा वाशी संघाचा ज्यांना आतापर्यंत जेवढ्या टुर्नामेंट झाल्या पंचकृषीमध्ये आपलं खेळाडू वृत्ती दाखव माळवासी संघाला विजेतेपद पटकावलं होतं. असा हा सक्सेस ब्लॉक झालाय. सिंगल पॉइंट माळवासीच्या गुणफलकामध्ये बदल होते.
4-2. 2-1-2 ची साखळी लावली रोशनसाठी. होम ग्राउंड मध्ये खेळताना नक्कीच कमालीचा खेळ असणार माळवाशीकडून. तेवढाच पाहुणा संघ वगैरे संघही तत्पर आहे. पंचक्रोशीमध्ये नाव लौकिक आहे अशा संघाचं. आजच्या दुसऱ्या दिवशीमध्ये चांगले संघ खेळणार आहेत. प्रेक्षकांनाही नक्कीच सामने पाहायला मिळतील. प्रेक्षकांनी असं जे संघ उपस्थित आहेत त्यांनी नोंद करून घ्या जेणेकरून आम्हाला पुढे चाल घेता येईल. नम्र विनंती आहे सर्व संघांसाठी जे संघ उपस्थित आहेत त्यांनी आपली नाव नोंदणी करायची आहे जेणेकरून पुढील सामना आम्हाला खेळवता येईल. सामन्याकडे वळूया. 2-1-2 ची साखळी. वाशी संघाकडून हा उंच असा लढाईपट्टू ज्याची ख्याती दोन साठी असते आणि खोलवर चढाई करून त्याला संधीचा फायदा घेत बाद केलाय कॉर्नरला. ओझरेकडून 3 नंबर जर्सी परिधान खेळाडू. दोन्ही संघ हलकाच होत. तेवढा सत्तर माळवासी संघ. आजच्या दुसऱ्या दिवशीचा हा पहिला सामना प्रचंड असं प्रेक्षकांचं त्याला प्रतिसाद उत्कृष्ट जोमाने आज चूल आणि मूल सोडून महिला मंडळ ही चांगल्या प्रकारे उपस्थित आहे. होम ग्राउंड मध्ये खेळताना रोशन 2-2 ची साखळी लावली ओझरे संघाकडून. परत आपल्याचा बूट झालेला आहे. ओझरेकडून चढाई घेऊन येतोय 7 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू. चौडा पकड गेले. रोशा 1-2 ची साखळी लावली ओझरेकडून. स्फोटक असा खेळाडू मानला जातो. चांगल्या चढाया आपल्या खात्यावर धुरा सांभाळत अगदी मालवाशीला मोठे योगदान आहे असा हा गुणवंत खेळाडू आहे. परत आपल्या तंबू हे गांगोबा माईनवाडी कोण विशाल माईन इथे उपस्थित असेल जरा माईशी संपर्क झाला. विशाल माई दिनेश कांबळे याच्याकडून चांगली पकड झाली. रोशा 1-1 ची साखळी लावली. घडी टिपण्याचा नामी संधी आहे आणि बोनस पॉईंट टिपलेला आहे. घेत नाही गावा. रोशन 12-3 9 ची आघाडी घेऊन चालले मालवाशी संघ. त्यामुळे नक्कीच गुणफलक स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणार मालवासी संघ. उजव्याला कमबॅक करण्याचा गरज आहे. आता चांगल्या चढाया नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्याकडून. परत एकदा बोनस ज्याच्यामध्ये कोण असा हा रेडर 1 नंबर जर्सी परिधान केला ओझरे संघाचा. बोनस साठी स्पेशल टचपॉइंट घेतलेला आहे. रोशन माळवाशी करून चढाई घेऊन येतो.
संघ अगदी एवढा तत्पर संघ आहे ओझरे संघ. कोणता संघ कुठे कलाटणी मारेल शेवटच्या काही मिनिटात आपल्याला नक्कीच समजलं जाईल. अजूनही 8 गुणांची आघाडी माळवासी संघाकडे. वारंवार चढाई करणारा हा रेडर. शेवटची 4 मिनिटे. यानंतरचा होणारा सामना केदारेश्वर हडपुळे वर्सेस विटलाई कर्ली. दोन्ही संघांसाठी पहिला पुकार. केदारेश्वर हडपुळे वर्सेस विटलाई कर्ली. दोन्ही संघांसाठी पहिला पुकार. दोन्ही संघांनी तयार राहायचं. केदारेश्वर हडपुळे विटलाई कर्ली. दोन एक दोनची साखळी लावले. उजव्या संघाचा हा खेळाडू खोलवर चढाई करतोय परंतु असं पण रोशन 12-5 7 गुणांची शेवटची 3 मिनिटं. 7 गुणांची आघाडी आहे. भरपूर अजून 3 मिनिटे आहे. ताकद पकड खेळाडूसाठी खरे सुपर रेडची गरज आहे. ओझरे संघासाठी कमबॅक करायचं असेल तर आपल्याला थोड्याच वेळामध्ये रेड संपवून पॉईंटची गरज आहे. तरच आपण कमबॅक करू शकतो आणि स्टार्टिंग 15 बनले तर महत्वाचे असते. सेकंड 9 पॉईंटची आघाडी. रोशा 2-1-2ची साखळी. याला जर बंद केलं तर नक्कीच कमबॅक करू शकतो ओझरे संघ. परंतु तेवढाच हा तत्पर असा रायडर. शेवटची 2 मिनिटं. 14-5 ओझरे संघाचा हा 4 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू शांत रीतीने चढाई करतो. गरज आहे पॉईंटची. पॉईंट टिपला तरच नक्की संघासाठी मोठे योगदान मिळेल. बोनस प्लस 2. सुपर हिट झाले. रोशा टाइमपास नक्कीच करणार. 14-8 6 पॉईंटची आघाडी. काही मिनिटाचा खेळ बाकी आहे. केदारेश्वर हडपुळे आणि विटलाई कर्ली आपण तयार राहायचं. शेवटचं 1 मिनिट सध्या घोषित करतायत. चार नंबर जर्सी परिधान केला खेळाडू मगाशी सुपर रेड केली होती. 1-2-2ची साखळी लावली. कारण झुकता सामना झुकतो पारडा आहे ते माळवासी संघाकडे. नक्कीच होम ग्राउंडला विजय मजबूत करणार. रोशन बोनस टिपलेला आहे. पाहूया पंच डिक्लेअर करतात काय. बोनस झाला. मॅच संपलेली आहे. होम ग्राउंड मध्ये पहिला विजय मोफत केला तो